या गोड हसण्यापाठीमागचं कारण जर का तुम्ही ऐकलत ना, तर तुम्हालाही हसायला येईल. काय ते पुढे सांगतेच. त्या अगोदर वातावरण बघा किती छान असं झालेलं आहे. आज मुलाची फरमाईश होती, की मम्मी शाही पनीर खायचंय. चला बनवूया अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने. कढाईमध्ये बटर घ्यायचं, थोडं जास्त घ्यायचं कारण आपण शाही बनवतोय ना. थोडंसं तमालपत्र, दालचिनी, काश्मीरी लाल मिरची, कांदा, टोमॅटो, लसूण, अद्रक, खूप सारे काजू आणि कोथिंबीरच्या काड्या. जिरेही आठवणीने टाकायचे. पाणी घालून ते शिजायला ठेवून द्यायचं. दह्यामध्ये जिरे धण्याची पावडर, लाल तिखट टाकून पेस्ट बनवून घेतली. आता काय करायचंय, कढाईमध्ये पुन्हा बटर घ्यायचं. लाल मिरची पावडर, घरचा कांदा लसूण मसाला आणि ते दही मिक्स करायचं. त्याला थोडंसं तेल सुटलं की जो आपण कांदा लसणाचा मसाला ब्लेंड करून ठेवला होता तो ॲड करायचा. पनीर ॲड करायचं, छान शिजवू द्यायचं आणि वरून पुन्हा कसुरी मेथी, खूप सारी कोथिंबीर आणि घरची फ्रेश क्रीम ॲड केली आहे. आणि अशा या शाही पनीर सोबत हे असे बिना तेलाचे टम्म फुगलेले फुलके. बरं, हा का हसत होता माहितीये? तो मला बोलला, मम्मी या शाही पनीर सोबत जर का तुम्हाला भाकरी खायला दिली असतीस ना, तर मी नक्कीच आज घर सोडून गेलो असतो.